आपल्या सोबत आहेत नागपूर भाजपच्या नेत्या नगरसेविका नीता ठाकरे। आज नीताताई महापौर पदासाठी अर्ज दाखल करणार आहे। खूप खूप अभिनंदन ताई, काय सांगणार? मी माझा सर्व शीर्षस्थ नेते भारतीय जनता पक्षाचे गडकरी साहेब, फडणवीस साहेब, आमचे दोन्ही आमदार अध्यक्ष, सर्वांचे तिन्ही आमदार आणि बावनकुळे साहेब, सर्वांचे अगदी मनापासून आभार मानते। त्यांनी माझ्यावर मोठा विश्वास टाकला, मोठी जबाबदारी दिली आहे। माझे सर्व पदाधिकारी, प्रभागातील जनता आणि मग शहरातीलही इतर सर्व माझ्यावर विश्वास टाकणारे, प्रेम टाकणारे सर्व माझे साथीदार, सर्वांचे अतिशय मनापासून आभार मानते। आणि या सगळ्या याच्यातून आज महापौर पदासाठी माझी जी निवड त्यांनी केली त्याचा फॉर्म भरायला आज आम्ही जाणार आहे। मोठा विश्वास आहे। मी हे फडणवीसांचे शहर आहे, हे गडकरींचं शहर आहे, संघाचं मुख्यालय असलेलं शहर आहे, हे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं शहर आहे। त्यामुळे मोठं अपेक्षा आहे जनतेच्या तुमच्याकडून। निश्चितपणे खूपच अपेक्षा आहे। तुम्ही खरं म्हणजे मला विचारण्यापेक्षा तुम्हीच सगळं सांगितलं आहे की माननीय गडकरी साहेब, फडणवीस साहेब, बावनकुळे साहेब, संघभूमी, ह्या सगळ्या दृष्टीने नागपूर शहर हे अतिशय मोठं असं शहर आहे। आणि त्यामुळे या ठिकाणी महापौर म्हणून जेव्हा नियुक्ती किंवा निवड झाली असेल तर ती केवळ म्हणजे तो सत्कार किंवा ती मोठी एक जबाबदारी या अर्थाने मला ती घेतली पाहिजे। मी त्याच अर्थाने या शहराच्या एकंदरीत सुंदर, स्वच्छ, मूलभूत गरजा पूर्ण होण्याच्या आणि सगळ्या सोयी सुविधांनी पूर्ण होण्याच्या दृष्टीने जे भाजपचं ध्येय आहे, जे आमच्या नेत्यांचं ध्येय आहे, वारंवार आपण अनेक भाषणांमधून, सर्व नेत्यांच्या भाषणांमधून ही गोष्ट ऐकताय आणि त्या दृष्टीने कायमच प्रयत्नशील असलेला जे भाजपचं ध्येय धोरण आहे त्याच ध्येय धोरणांवर काम करायचं असं ठरवलेलं आहे। महापौर पदाचा आज अर्ज भरणार आहे, त्या खुर्चीवर विराजमान तुम्ही होणार आहे। काय अजेंडा आहे नागपूरसाठी? राज्याची उपराजधानी आहे नागपूर। अजेंडा परत जुन्या उत्तरांमध्ये उत्तर समाविष्ट आहे की शहर सर्व दृष्टीने चांगलं झालं पाहिजे। खूप गोष्टींनी खऱ्या अर्थाने शहर तसं समोर गेलं आहे, म्हणजे विकासाच्या दृष्टीने, पण त्यापेक्षाही अधिक अनेक गोष्टी ज्या अजून विकसनशील या प्रोसेसमध्ये आहे, अजून पूर्ण झालेल्या नाही, त्या पूर्ण करण्याकरता निश्चितपणे काम करणार आहे। त्याच्यात मग अजून रस्ते, ओव्हरहेड लाईनची समस्या असेल, वेस्ट वॉटर लाईनची समस्या असेल, सिवरेज झोनचे विषय असतील, असे अनेक विषय आहे की जे अजून पूर्वीपेक्षा खूप चांगले झाले आहे, पण त्यापेक्षा अधिक खूप चांगले करण्याची गरज आहे। या सर्व दृष्टीने, शैक्षणिक दृष्ट्या, महिलांच्या दृष्ट्या, या सगळ्या दृष्टीने काम करण्याची गरज आहे। तोच भाजपचा अजेंडा असणार आहे। 102 नगरसेवक जनतेने निवडून दिले, त्यामुळे लोकांची अपेक्षा मोठी आहे। असं कळतं आहे की काँग्रेस पण आपला अर्ज भरणार आहे आज महापौर पदासाठी। बघा, पक्ष सगळे आहे, ते अर्ज भरतील, दुमत नाही, पण आपल्याला माहिती आहे की मोठ्या प्रमाणात जनतेने भारतीय जनता पार्टीवर विश्वास दाखवला आहे, अगदी पूर्ण बहुमत या अर्थाने विश्वास दाखवला आहे। आणि त्याच्यामुळे ज्या जनतेने ज्या पक्षावर विश्वास दाखवला आहे त्या जनतेसाठी काम करणं हे त्या पक्षाचं काम आहे। निश्चितपणे पक्ष ते काम पूर्वीपासून करत आला आहे। आता मागील अनेक दिवस म्हणजे मोदीजी आले तेव्हापासून आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की शहराचा विकास गडकरी साहेब, फडणवीस साहेब हे सगळे असताना किती झपाट्याने झाला आहे। आणि निश्चितपणे जनतेने जसं तुम्ही म्हटलं की 102 नगरसेवक निवडून दिले, याचा अर्थ पूर्ण बहुमत दिला आहे, तर निश्चितपणे जनतेच्या विश्वासावर खरं उतरण्यासाठी 102ही नगरसेवकांना सोबत घेऊन काम करायचं असं ठरवलं आहे। मला शेवटचा प्रश्न आहे की तुम्ही पक्षाकडनं तुम्हाला आज सांगण्यात आलेलं आहे किती वाजता अर्ज भरायला जायचं आहे तुमच्या महापौर पदाचा? आम्ही 10 वाजता विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये जाऊन नोंदणी करणार आणि त्यानंतर सरळ तिथून महानगरपालिकेमध्ये जाऊन म्हणजे साधारणतः 11 वाजता वगैरे अर्ज भरण्याचं। तुम्ही महापौर पदाचा अर्ज भरायचा आहे तुम्हाला असं पक्षाध्यक्ष शहराचे सांगितलंय? अर्थात निश्चित सांगितलंय त्यांच्याकडनंही शिफारस होती तुमच्या नावाची? हो, आमच्या म्हणजे पद्धतच ती आहे की अध्यक्ष सुचवतील, त्यामुळे अध्यक्षांनी मला या गोष्टीची सूचना दिलेली आहे। खूप खूप धन्यवाद। नागपूरच्या नव्या महापौर म्हणून आज अर्ज दाखल करणार आहे नीताताई ठाकरे, त्यांना खूप खूप शुभेच्छा। कॅमेरामॅन सचिन सायांसह गजानन माटे, युनाइन मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।